Maruti, how are you? I'm very happy to present you to Viman Nagar on all the societies. Please tell all the people what you have in your heart and why you want to win and serve Viman Nagar. नमस्कार, मी मारुती मुरलीधर देवकर. मी विमाननगरचा रहिवासी आहे. मी इथला असल्या कारणाने मला काही अडचणी, सोसायटीच्या अडचणी, सुरक्षेच्या अडचणी, पाण्याच्या अडचणी ह्याच्याबद्दल मला माहिती आहे. पण मला त्या गोष्टीमध्ये आता जायचं नाही. वेळ खूप थोडा आहे. इलेक्शनचा काळ आहे. मी तुम्हाला इलेक्शन नंतरही भेटणार आहे. या माध्यमातून टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मी तुम्हाला काही सुचवितो. त्याच्याबद्दल मी तुमच्याशी काहीतरी 2 शब्द बोलतो. त्याबद्दल जर तुम्ही लक्ष द्या आणि नंतर मला कॉन्टॅक्ट करा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9823171414. मी इलेक्शनसाठी आलेलो नाही आहे. मी जस्ट या टेक्नॉलॉजीमार्फत आमचे मित्र पंकज यांनी ही सुचवल्याबद्दल की ह्या माध्यमातून आपल्याला बरंच काम करता येईल म्हणून त्यासाठी मी तुमच्या पुढे येत आहे. इलेक्शनच्यासाठी येत नाही. एक पहिली मेन गोष्ट, वोटिंगसाठी विमाननगरची लोक सोसायटीची बाहेर पडत नाही. हा बाहेरच्या लोकांचा गैरसमज झालेला आहे. तो तुम्ही ह्या टायमाला वोटिंगला बाहेर पडून तो गैरसमज दूर करणार आणि सदैव वोटिंगसाठी तुम्ही बाहेर पडत राहणार. दुसरा मुद्दा माझा असा आहे की जे काही तुमची कामं आहेत ती कामं माझ्यापर्यंत जर पोचली, म्हणजे काय अडचणी आहेत, कामं आहेत, ती जर माझ्यापर्यंत पोचवली तर त्याच्याबद्दल मी विचार करून काय मला तुम्हाला देता येईल वेळ, तो वेळ देऊन मी ते कंप्लीट करण्याचं आश्वासन मी देत नाही, पण कंप्लीट करण्याचा प्रयत्न जरूर करेन. माझा तिसरा मुद्दा असा आहे की जे काय विमाननगरचं सिक्युरिटीचा मेन आहे की चोऱ्या होतात फ्लॅट्समध्ये, बंद फ्लॅट्समध्ये चोऱ्या होतात, कुठं वॉचमॅनचं सिक्युरिटी बरोबर नसतं. त्यासाठी आपण काय करायचं काय नाही ह्याच्याकडेही माझ्यासाठी खूप चांगला प्लॅन आहे जो, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय ॲडिशन करायचं असेल तेही करू शकता. विमाननगर टोटल कसं सिक्युअर करायचं ह्याच्याबद्दल माझ्याकडे प्लॅन आहे. तर मी सगळ्यांकडे जाऊ शकत नाही. विमाननगरमध्ये खूप नवीन सोसायट्या झालेल्या आहेत. जवळजवळ 110 ते 20 सोसायट्या आहेत आणि अजून नवीन सोसायट्या बनत आहेत. तर सुरक्षेचं खूप महत्त्व आहे इथं. विमाननगर हे आता कमर्शियलाइज होत चाललेलं आहे आणि ज्या सोसायटी आहेत, ज्या रहिवासी आहेत, रेसिडेन्शियल आहेत, ते इनसिक्युअर होत चाललेले आहेत. त्याच्यामुळं पब्लिक खूप वाढत चालले. त्यामुळं कळत नाही आहे की पब्लिक कुठून येते, कसलं येते आणि काय येते. आपल्या आजूबाजूला स्लम्स एरिया आहेत, त्याच्यामध्ये राहणारं पब्लिक कसं आहे किंवा ते काय करतंय ते सुद्धा आपल्याला माहिती नाही आहे. म्हणून विमाननगर हे कसं सिक्युअर करायचं, पाणी फुलफिल कसं करायचं, कचरा कॉर्पोरेशन पूर्ण घेऊन जात नाही आहे, ते कचरा आपल्याच सोसायटीमध्ये त्याचं खत कसं करून ते कुठं वापरायचं किंवा तो कचरा ओला कचऱ्याचं खत करता येतं, सुका कचरा काय करायचं त्याबद्दल सुद्धा आम्ही तुम्हाला माहिती देऊ. तो कचरा आपल्या सोसायटीत येऊन लोक घेऊन जातील, कॉर्पोरेशनची लोक सोडून दुसरी लोक येऊन घेऊन जातील. ते कसं करायचं त्याच्याबद्दल आमच्याकडे माहिती आहे. मी स्वतः विमाननगरमध्ये लोंकड ग्रीनलँड 2 या सोसायटीमध्ये राहतो. मी तिथे कमिटी मेंबर आहे. आमचे चेअरमन कर्नल दळवी साहेब जे आहेत त्यांच्याकडं रेन वॉटर हार्वेस्टिंगचं आहे. परत त्या माध्यमातून आम्ही सगळे मिळून तुम्हाला गायडन्स करू कचऱ्याबद्दल, रेन वॉटर हार्वेस्टिंगबद्दल आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, ज्या तुमचे प्रश्न असतील त्याच्याबद्दलही आम्ही गायडन्स करू तुम्हाला. हे सगळं मी इलेक्शन नंतर तुम्हाला भेटून करेल. पण आता इलेक्शन आलेलं आहे, वोटिंगसाठी बाहेर पडा, कुणालाही वोट करा. असं मत नाही आहे की मलाच वोट करा, पण मी उभा आहे. मला जर एक संधी दिली तर एक वेगळं काहीतरी मी तुम्हाला करून दाखवेल विमाननगरमधून. जय हिंद, जय महाराष्ट्र. And yes, he is a man who is using technology and he has understood the power of it. He's on Facebook. I will give you his Facebook link. What he said I liked very much is he's going to be accessible to everybody to give your ideas, and he's going to be in touch on a daily basis using video technology so that we can all be interactive without leaving our house, and we can address the common problems faced by each and every citizen of Vimannagar. We want to unite Vimannagar. It is not about election. It is about uniting Vimannagar so that we can work for our benefit, for our security, for our issues, for our problems, which nobody outside of Vimannagar is going to do for us. Since he is a resident of Vimannagar, he said that I would like that I can do something for my neighborhood in Vimannagar with all the societies. So he intends to come and meet you in every society. We'll be taking meetings. You please come down. Let us participate in this democratic process and use this election as an opportunity to unite and make this Vimannagar the most beautiful neighborhood on planet Earth, not only in India, all over the world. Thank you very much for hearing, and I'm sure I would love to answer all your questions and bring you close to him and understand his noble ideas. He is really a wonderful human being and a young dashing energy which we have to support. So thank you very much, and my number is 9860151318. I will request him to give his number slowly. 98
23171414. So that is Maruti Muralidhar Devkar, your ideal candidate for Vimannagar. Thank you, My friends. symbol is bag. So Bag, my, BH. my symbol is bag, BAT bat, cricket Bat, bag. cricket bat. Sorry, it's not bag, it's a bat, BAT. So I will put the symbol on this video email, and then you can all connect with him and let us unite. Let us really do something unique and novel for our Vimannagar. Thank you, friends. Thank you.